राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या बोलतात, थेट जाऊयात त्या ठिकाणी। पारदर्शी प्रामाणिकतेचा परिचय देऊन ज्या प्रकारे त्यांनी राजीनामा दिला आणि भ्रष्टाचाराशी कुठलंही कॉम्प्रोमाइज होणार नाही अशा प्रकारचा संदेश त्यांनी दिला आणि त्याला तसाच प्रतिसाद भारतीय जनता पक्षाचे आमचे अध्यक्ष श्री अमित शहा आणि आमचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी दिला। आणि आज बिहारमध्ये नितीशजींच्या नेतृत्वामध्ये पुन्हा एनडीएचं सरकार हे स्थापित झालं आहे। एक नवीन सुरुवात झालेली आहे। माननीय नितीश कुमारजी, सुशील मोदीजी यांना मी अतिशय या ठिकाणी विनम्र अशा प्रकारे त्यांचं अभिनंदन करतो आणि एक चांगलं सरकार, एक स्थिर सरकार आणि बिहारला विकासाच्या वाटेवर नेणारं सरकार हे नितीशजी आणि सुशीलजी मिळून देतील हा विश्वास मी व्यक्त करतो। आज ये बड़ी खुशी की बात है कि बिहार में फिर एक बार एनडीए की सरकार स्थापित हुई है। नीतीश कुमार जी ने पारदर्शी प्रामाणिकता का परिचय देते हुए जिस प्रकार से कल इस्तीफा दिया था, उसके मद्देनजर आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी ने, भाजपा के अध्यक्ष अमित भाई शाह ने ये निर्णय किया कि भारतीय जनता पार्टी उनका समर्थन करेगी और आज बिहार में फिर एक बार एनडीए की सरकार स्थापित हुई है। मैं आदरणीय नीतीश कुमार जी को, आदरणीय सुशील मोदी जी को बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं और विश्वास व्यक्त करता हूं कि पूर्व में भी नीतीश जी के नेतृत्व में भाजपा के साथ जो सरकारें चली वे बिहार को विकास की ओर ले जाने वाली सरकारें थी और इस बार फिर ये सरकार बिहार को विकास की ओर ले जाएगी। मैं ऐसा मानता हूं कि एक नए पर्व की शुरुआत आज इस सरकार के गठन से हो रही है। तर नुकतंच बिहारमध्ये स्थापन झालेलं नितीश कुमार यांच्या जेडीयूचं आणि भाजपचं यांचं एकत्रित सरकार याला मी शुभेच्छा देतो आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। परंतु त्यांना जेव्हा महाराष्ट्रासंदर्भातला प्रश्न विचारण्यात आला तेव्हा मात्र त्यांनी उत्तर न देता इथून निघून जाणंच पसंत केलं।